कामिनी आजीने सांगितल्याप्रमाणे करायलाच हवं. माझ्या मार्क्सचं त्या बघणार आहेत म्हटल्यावर मला कसलं टेन्शन. बिचारी कमळी. झालाय का तुमचा अभ्यास? मला खूप झोप आली आहे, मला झोपायचंय. मी लाईट बंद करणार आहे. दिव्स ऐक की, मी काय म्हणतोय, आता आपली परीक्षा जवळ आली की नाही, मग थोडे दिवस तू लवकर लाईट नको ना बंद करू. कमळे, हे उगाच परीक्षेचं नाटक मला नको सांगू. आणि हा हॉस्टेलचा रूल आहे, अँड द रूल इज रूल. दीडशाने मला काय कळलं ना वय, तू हे समज मुद्दाम करायला असते. आणि काय ग, ही समज नाटकं कुणाच्या सांगण्यावरून करायला तुम्ही? त्याचं फक्त एकदा नाव सांग, मग बघ ही भैरू पैलवान कशी त्यांची हाडं मोकळी करते ती. आणि तू बी नाही उडू नको, मी कमळीमुळे गप आहे, नाहीतर कवाच तुझी उत्तर बांगडी केली असती. निंगू पिंगू, उगाच ना शहाणपणा करू नकोस. आणि तसंही मी तुला आन्सर्स द्यायला जबाबदार नाहीये. मला झोप आली आणि हॉस्टेल रूल प्रमाणे मी लाईट बंद करून झोपणार आहे. सांग की आता, कुणाच्या तुकड्यावर असं शेपटीसारखं काम करायला? निंगे, उगाच काहीतरी बोलू नकोस हा, नाहीतर काय मला मारशील? अगं अंगाला हात तर लावून दाखव, नाही तुला गुरड्यात ऊस पिळलं आणि पिळला की नाही तर नावाची गोरपड्यांची निंगी आहे तुझ्याकडे. निंगे गप रा. काय चाललंय का तुमचं? मॅम बघा ना, मला केव्हाची झोप आली आहे आणि या अभ्यास करत बसल्यात. काय ग, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही की हे हॉस्टेलचे नियम आहेत ते? आणि हे आवरा बघू, झोपा चला. हो मॅडम, ऐका की, होय आहे की नियम, पर ते 10 वाजल्यानंतर. आत्ताशी 9:30 वाजलेत. मग ओ गॉड, ऍक्च्युली मॅम मी सांगायचीच विसरले. काय ना, माझं डोकं खूप दुखतंय आणि आत्ताच मी गोळी घेतलीये. आता मी लवकर नाही झोपले तर मेडिसिन वर्क कसं करेल? आणि तसंही यांना जर एवढा अभ्यासाचा पुळका आलाय तर मग बाहेरच्या पॅसेजमध्ये करूच शकतात ना 10 वाजेपर्यंत. कसली थापडे आहेस ग? हा, कुठे पिडशिली पाप? बघा मॅम, ही अशी बोलतीये, किती ऐकू मी यांचं? हे पोरींनो, तुम्हाला कळत नाही का तिला बरं नाहीये ते? जरा सुद्धा अक्कल नाहीये. आणि आता तर मी सांगते, आणि याचा अधिकार पण आहे मला. वेळेप्रसंगी आणि वेळेआधी मी हॉस्टेलची लाईट घालवू शकते, कळलं ना? आणि आता तर तुम्हाला लाईट बंद करावीच लागेल.